सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. सेकंड सेमीफायनलचा सामना आमदार चषक ढोके. 2 ओव्हरची मॅच. गोलंदाजी मार्गवरती योगेश म्हात्रे आणि स्ट्राइक इनला बॅट्समन तेजस आणि हर्षदी जोडी. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. थँक्यू सो मच. क्या बात आहे गणेश पाटील. गेली 4 रात्र आपण अप्रतिम संगीत ऐकलेलं आहे या स्पर्धेमध्ये. नामवंत DJ मास्टर आहेत महाराष्ट्रामधील गणेश पाटील. आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. सुरुवात तेजसने चांगली केली. ऑन साइडला पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये रौनक. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि चौथी धाव देखील पूर्ण होते. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र या 4 धाव मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. समालोचक मित्र मयूर भोईर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. व्हॉइस ऑफ देवीचा पाडा आणि त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने आता वाजलेले आहेत जवळजवळ 4:35 होत आहेत आणि भरपूर संख्येने प्रेक्षक अजूनही ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे आमचे दर्दी प्रेक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. क्षेत्ररक्षक येत आहेत डीपमधून. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल मायरा 11 एरंजाड मोहपाडा या टीम समोर. धावसंख्या 9. स्ट्राइक इनला बॅट्समन हर्षद. क्रॉस रनने खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग असेल लॉंग लेग असेल या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 2 पायांच्या मधून चेंडू निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 3 अँगलने नक्कीच दाखवलं जात आहे. ही खासियत आहे ओमसाई MTC लाईव्हची. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट इनफिल्डच्या वरून खेळतायत सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार. आमदार चषक चौकार. धावसंख्या आहे 13. ज्या योगेश म्हात्रेने यादीच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती त्यालाच टार्गेट केलं जातं या मॅचमध्ये. क्या बात आहे. बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान चामटोली या संघाची बिनबाद 19.
धावसंख्या आहे 19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आशिष पहिला चेंडू लेट कटचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आहे 20. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. आशिषला कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये योगेशने तब्बल 19 धावा खर्च केल्या. स्ट्राईक एंडला बॅट्समन हर्षद खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हर्षद आणि तेजस ही जोडी. बॅटची कडा आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन तेजस पहिल्या षटकामध्ये होते 19 आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज आशिष. आणि हा झेल नक्कीच पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का. चामटोली या संघाला 21 या धावसंख्येवरती. दिनेश येत आहेत नवीन फलंदाज. 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा नक्कीच सुरू आहे. अंतिम रात्र आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे कारण की यानंतर मेगा फायनलचा सामना होणार आहे. मोहपाडा एरंजाड संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. धावसंख्या आहे 21 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या मॅच मध्ये या षटकामध्ये कमबॅक करून दिलेला आहे आशिषने कारण की 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च करतो आणि 1 सफलता त्याने प्राप्त केली आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये होते तब्बल 19 आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे आशिषने. अंतिम चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला बॅट्समन हर्षद. हर्षदच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आलाय या इनिंगमध्ये. तो खेळतो 11 वरती. गॅप शोधू शकले नाहीत. अक्षय आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि विकेटचं बटन. फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22 धावा. या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त 3 आणि या मॅच मध्ये MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा या संघाचं कमबॅक झालेलं आहे. 23 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. याआधी देखील असाच सामना झाला होता चामटोली आणि धामोते या 2 संघांमध्ये आणि त्या मॅच मध्ये नक्कीच 23 धावा डिफेंड केल्या होत्या चामटोली या संघाने. परंतु या मॅच मध्ये देवीचा पाडा संघ त्यांच्या समोर आहे आणि याही सामन्यामध्ये 23 धावा डिफेंड करायच्या आहेत.
गणेश पाटील खऱ्या अर्थाने काकड आरतीची वेळ नक्कीच झालेली आहे. 12 चेंडू 23 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. याआधी चामटोली या संघाने धामोत या संघासमोर ते धावा डिफेंड केलेल्या आहेत, परंतु या मॅचमध्ये समोर देवीचा पाडा संघ आहे. जयेश आणि राम ही जोडी, जयेश म्हात्रे आणि राम म्हात्रे ही जोडी दाखल होते आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दिनेश. चला मायरा 11 एरंजाड मोहपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू ब्लॉकॉलचा वापर केला होता, त्याला सन्मान देत आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका, टीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. 23 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि सुरुवात चांगली झाली आहे देवीचा पाडा या संघाची. MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा संघ आपण पाहतोय. विजय दादा भोईर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. ऑन साइडला बिगिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. वाईड इस्ट लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद जयेश म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. एक बाद 2 ही धावसंख्या आहे आणि न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. आशिष म्हात्रे. 10 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल देवीचा पाडा टीमच्या माध्यमातून. बिगिट, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर देवीचा पाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ते अप्रतिम खऱ्या अर्थाने काकड आरती आहे साईबाबांची आणि देवीचा पाडा गावातून साई पालखी देखील निघत असते आणि सर्व साई भक्त आहेत. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतो, त्याच्यावरती मिळते एकच धाव. फुल टॉस चेंडू फेकला होता, फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. MB ग्रुप देवीचा पाडा. स्विंग अँड मिस, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चेंडू शिल्लक 7 धावा बनवायचे. 14 या मॅच मध्ये. MB ग्रुप देवीचा पाडा टीमला. राम म्हात्रे रन मशीन. आजच्या रात्रीमध्ये चौकर षटकारांची आतिषबाजी केली आहे राम म्हात्रेने.
फुल टॉस ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. थँक्यू सो मच मॅडी सर आणि सोमनाथजी खाडे सरांनी आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली साथ दिली. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. आणि मॅडी सर MBचा फुल फॉर्म आहे मास्टर ब्लास्टर. सचिन तेंडुलकर यांच्या नावाने खऱ्या अर्थाने हा ग्रुप आहे. आणि MB ट्रॉफी आपण दरवर्षी पाहत असतो. 3 अँगलने ही स्पर्धा दाखवली जाते. क्या बात आहे. पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बेगिट षटकार. सोळा 5 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने थोडीशी संत आणि सावध सुरुवात झाली होती. परंतु साईबाबांची जी काकड आरती ऐकली आणि त्यानंतर एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. आणि त्यानंतर 2 षटकार आपण पाहिले. एक षटकार आशिषच्या बॅटमधून आणि एक षटकार रामच्या बॅटमधून. इक्वेशन नक्कीच बदललेलं आहे. समीकरण नक्कीच बदललेलं आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पुन्हा एकदा बिगिट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू बनवायच्या धावा 3 या मॅच मध्ये. यशनी आधी सामना जिंकून दिला होता. तो यश आपण पाहतोय महागडी गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक. बनवायचे धावे 1 या मॅच मध्ये. चला मायरा 11 एरंजड मोहपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. अंतिम सामना देवीचा पाडा की चामटोली. अजूनही सामना संपला नाहीये कारण की 3 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 1 धाव बनवायची आहे या मॅच मध्ये. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 धावी कंपल्सरी बनवावी लागेल. स्विंग अँड मिस. मी आधीच म्हटलंय सामना अजूनही संपला नाही कारण की 1 धावी कंपल्सरी बनवावी लागेल. आला डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आणि 1 धावी बनवावीच लागेल या मॅच मध्ये देवीचा पाडा टीमला. 2 चेंडू शिल्लक. 1 धावेची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. अपील 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 करतात आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद.
विकेटचं पतन. या मॅच मध्ये ट्विस्ट. एक चेंडू एका धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू एका धावेची गरज. 3 चेंडू एक धाव बनवायची होती. त्यानंतर आला डॉट आणि त्यानंतर ही विकेट. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. धगधग वाढलेली आहे. एक चेंडू एका धावेची गरज. या चेंडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. समीर ऑन स्ट्राइक. यश मिळवून देईल का आपल्या टीमला? हा सामना जिंकून देईल का? ड्राइव्ह करते गॅप मधून आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे एमबी ग्रुप. देवी संघ दाखल होतोय आमदार चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये.